ए बघ ना माझं विमान किती मस्त उडालं, बघ ना माझा बॉल कसा मी जोरात मारून फेकला, बघ ना माझी कार कशी गरकन फिरली. आपले चिमणे हे सगळं उत्साहानं सांगायला आपल्याजवळ धावत येतात आणि त्या क्षणी आपण काय करत असतो? आपली मान अशी मोबाईलमध्ये वाकलेली, डोळे स्क्रीनवर खेळलेले आणि आपण म्हणतो छान आहे. आणि त्या क्षणी त्यांच्या छोट्याशा मनात एक विषण्ण प्रश्नचिन्ह जन्म घेतं. असं बऱ्याचदा झालं की ते आपल्याला सांगायला येणं शेवटी थांबवतात, कारण त्यांनी हे आत्मसात केलेलं असतं की माझं म्हणणं यांच्याकरता तितकंसं कदाचित महत्वाचंच नाहीये. पण खरं काय माहितीये, त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं त्यांच्यासोबत खरं असणं. फोन काही मिनिटांनी पाहिला तर चालेल ना, पण त्यांच्या डोळ्यातली ती चमक ती पुन्हा दिसेलच असं नाही. म्हणून आजपासून जेव्हा तुमचं चिमुकलं काहीतरी दाखवायला धावत येईल, तेव्हा मोबाईल झटकन बाजूला ठेवा आणि मनापासून हे म्हणा, वाह काय छान केलंयस रे तू. कारण त्या क्षणात तुम्ही फक्त पालक नसतात, त्यांच्या जगातले सर्वात महत्वाचे असे व्यक्ती असतात. त्या क्षणी तुम्ही फक्त त्यांचं ऐकत नाही, तुम्ही त्यांचं बालपण सुद्धा जपत असतात. काही वर्षांनी ते मोठे होतील, मग त्यांच्या जगात नवे मित्र, नवे गॅजेट, नवे स्वप्न येतील आणि तुम्हाला जाणवेल त्या छोट्या क्षणांचं मोल आपण किती सहजपणे गमावून बसलो. तेव्हा आजचा धावत तुमच्या जवळ आलेला प्रत्येक लढीवाळ बघ ना बाबा असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ते एक निमंत्रण असतं त्यांच्या जगात थोडासा वेळ अलगद शिरण्यासाठी. आणि त्या जगात प्रवेश मिळवण्याचा पासवर्ड फक्त एकच बरं का, तुमचं त्यांच्याकडे असलेलं संपूर्ण लक्ष. म्हणून मोबाईलचा स्क्रीन नाही पाहिला तरी चालेल, पण त्यांच्या डोळ्यातली चमक कमी होऊ देऊ नका. शेवटी ते तुम्हाला गोष्टी सांगणं थांबवतात, तेव्हा घरात शांतता वाढते आणि नात्यात अंतर निर्माण होतं. म्हणून आजच ठरवा, थोडं कमी स्क्रोल करायचं, थोडं जास्त त्यांचं होऊन जगायचं. त्यांना तुमची गरज रोज असणार आहे आणि हे बालपण पुन्हा परतून येणार नाहीये.